नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहोत तुरीबद्दल माहिती. यामध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहोत की आपण तुम्हाला माहित आहे की मी चण्या पिकाबद्दल सुरुवातीपासून एसआरटी पद्धतीने जो शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणता येईल त्यानुसार आपण चण्या पिकाची सुरुवातीपासून पूर्ण व्हिडिओ टाकले आहेत. टोकन, त्यावर पहिली फवारणी, दुसरी फवारणी, तिसरी फवारणी. तसंच मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी यावर्षी तूर या पिकाची सुद्धा एसआरटी पद्धतीने लागवड केली आहे. पण मी तूर या पिकाबद्दल एक सुद्धा व्हिडिओ काढला नाही. याचं कारण म्हणजे मला पहिले कारण ते वाटत होतं, कारण की जे आपलं पहिलंच वर्ष म्हणता येईल एसआरटीचं, त्यामध्ये आपण बेड फाडून घेतले होते आणि जी आपली लागवड आहे ते आपण खरीपमध्येच केली होती तुरीची. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल का हे एसआरटी नाही म्हणता येईल या पहिल्याच वर्षी, कारण की आपण शून्य मशागत थोडी केली. जेव्हा यावर आपण दुसरं पुढचं पीक घेऊ तेव्हा आपण म्हणता येईल की शून्य मशागत पद्धतीनुसार पिकाची लागवड. म्हणून या वर्षी मी तुरीचा एक पण व्हिडिओ काढला नाही. पण मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की आपली 2 एकर तुरे एसआरटी पद्धतीनुसार आहे असं म्हणता येईल. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण 8 एकर क्षेत्र पूर्ण शून्य मशागत तंत्रज्ञानाने केलं. तर त्यामध्ये आपण 4 एकर पराठी लागवड केली होती, 2 एकर सोयाबीन आणि त्यानंतर आपण तसेच 2 एकर आपण पराठी आपलं तूर आणि सोयाबीन म्हणजे मधामध्ये आपण सोयाबीन घेत होतो. त्यामध्ये तुम्ही बघू शकता तुरीची क्वालिटी एसआरटी पद्धतीने. तर मित्रांनो, याचं जे आपण नियोजन आहे असं म्हणता येईल, हे जे मधातलं कचऱ्याचं नियोजन आहे तुम्ही बघू शकता. आपण 4.5 फुटाचे असे बेड फाडून घेतले होते. तर आपण मधामध्ये दोन बेडवर आपण सोयाबीनचे 2-2 तास टोकन केले होते आणि मग त्याच्यानंतर तुरीचं म्हणजे म्हणता येईल की 4.5 8 फूट आणि हे 3 आणि हे 3 म्हणजे असं म्हणता येईल की हे कमीत कमी 13 ते 14 फुटाचं अंतर दोन वळीमध्ये आहे. तर मित्रांनो, हे अंतर मला असं वाटतं की यावर्षी थोडं जास्तच झालं आहे. पण आता उत्पन्नात काय फरक पडतो हे आपल्याला बघायचं आहे. कारण की मी 8 फुटावर सुद्धा तुरीची लागवड केलेली आहे पारंपरिक पद्धतीमध्ये. तसेच आमच्या गावात म्हणता येईल की आमची शेती की त्याच्यामध्ये आम्ही 10 फुटावर सुद्धा तुरीची लागवड केलेली आहे, ते पण पारंपरिक पद्धतीनेच. आणि हे एक पद्धत याच्यामध्ये म्हणता येईल का 14 फूट अंतर झालं आहे. तसं जेव्हा मी सुरुवातीला जेव्हा खरीपमध्ये लागवड करत होतो तुरीची, सुरुवातीला मला वाटलं का एकच बेड सोडाव, पण नंतर मला वाटलं का एक बेड सोडलं तर फक्त 8च फुटावर अंतर होईल आणि तुरे जाम होऊन जाईन बा. म्हणून मी 2 बेड सोडले. 2 बेड सोडल्याच्यानं जे आपल्याला तुम्हाला दिसत आहे अंतर जे आहे हे 14 फुटाचा झालं आहे. म्हणजे तूर अजूनही एकामेकाला डिक्लीन आणि मधात म्हणता येईल की अजून 5-6 फूट जागा आहे. तुम्ही बघू शकता एवढं अंतर अजून बाकी आहे. म्हणून मला असं वाटते की यावर्षी जे जागेच्या मानाने तुरीचा काप आहे तो कमी निघणार आणि उत्पन्न सुद्धा कमी निघणार, काप कमी निघला यामुळे. पण कुठे कुठे असं वाटते की या तुरीला जे हवा लागली अंतर असल्यामुळे त्यामुळे उत्पन्नामध्ये काही कमी नाही येणार पारंपरिक पद्धतीपेक्षा, असं मला वाटते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या तुरीची क्वालिटी. सध्या तुरी तर एक नंबर आहे. तर मित्रांनो, जेव्हा मी पोदरे साहेबाची तूर बघायला गेलतो तर पोदरे साहेबांना एक बेडवर तूर लावली, एक बेडवर 2 तास सोयाबीन आणि नंतर अजून म्हणजे तूर, म्हणजे जे तुरीतलं अंतर होतं ते 7 ते 8च फूट होतं. आणि पण त्याने 2 वेळा तुरीची छाटणी केली होती. हे खूप चांगली गोष्ट आहे. हे मी नाही केली या तुरीला शेंडे छाटणी, कारण की मला असं वाटतं की ऑलरेडी अंतर लय आहे तर काही गरज नाही बा, म्हणजे होऊ द्या बा, म्हणून मी या तुरीची शेंडे छाटणी नाही केली. आणि असं म्हणता येईल की माझ्या मते शेंडे छाटणी करायची म्हणजे मला असं वाटतं का गरज नाही बा अंतराच्याने. पण तुरीची शेंडी छाटणी आपल्याला करायला पाहिजे. तसेच तुरीला खत सुद्धा द्यायला पाहिजे. मी खत सुद्धा नाही दिलं. आणि तसंच तुरीला पाण्याचं नियोजन म्हणजे शेवट पाणी द्या लागते असं मला जाणवलं की पाणी द्या लागते. आपण म्हणतो की पाणी दिल्यानं तूर लेट जाईन, पण तसं नाही. जसं तुरीला पूर्ण शेंगा पकडल्या, फुलाचं रूपांतर म्हणता येईल का नारमध्ये झालं की त्याच्यानंतर आपल्याला पाणी देणं योग्यशीर राहते. यानंतर मी पुढच्या वर्षी पाणी जरूरच देणार तुरीला. तर मित्रांनो, आता आपण बघू शकतो इथं नियोजन कसं केलं आपण. दरवर्षी पारंपरिक पद्धतीमध्ये आणि या जे शून्य मशागत त्याच्यामधला फरक काय बा तुरीतला या वर्षीचा सांगतो तुम्हाला. आम्ही दरवर्षी जेव्हा यामधलं सोयाबीन कापून घेत होतो तुरीतल्या, म्हणजे दरवर्षी या पण वर्षी असं म्हणता येईल, तर आम्ही मधामध्ये रोटावेटर करून घेतो. यावर तणनाशक नाही मारत, रोटावेटर करून घेतो, म्हणजे वाईस केल्यासारखं करून घेतो पूर्ण. तर मित्रांनो, यावर्षी आपण तुम्ही बघू शकता जेव्हा आपण सोयाबीन कापून घेतलं यामध्ये आपण 100 ml ग्लायसोपेट मारून मधातला कचरा पूर्ण भाजून टाकला. म्हणजे अजून यामध्ये रोटावेटर केलं नाही, कारण की आपल्याला बेड ठेवायचे आहे आणि आपल्याला पुढच्या वर्षी इथे आपली पराठी येणार आहे.
म्हणजे आपण इथं मशागत पुढच्या वर्षी नाही करणार आहोत. म्हणून आपण यावर्षी तुम्ही बघू शकता की बेड नाही मोडली आहे. म्हणजे आपला मशागतीचा खर्च म्हणजे एकरी 1000 रुपये हा वाचलेला आहे मित्रांनो. आणि जसं म्हणतात का आपण पारंपरिकमध्ये जेव्हा आपण हे आम्ही यावर्षी मोडले आणि वरतून जेव्हा पाणी आला, यावर्षी आपलं शेवट पाणी आला मित्रांनो, जेव्हा सोयाबीन पूर्ण कापून झाल्यावर चांगला, तर अजून कचरा आला आणि कचरा आल्याच्या जो कचरा आला त्याला आपण अजून 100 ml ग्लायसोफेट मारून प्रतिपंप नाही का, तो एक खर्च वाढला, म्हणजे दुप्पट खर्च झाला. यावर्षी असं एक म्हणता येईल का आपला तो एक खर्च वाचला. आपण पहिलेच ग्लायसोफेट मारलं आणि तुम्ही बघू शकता 50 मारलं आणि जमीन उकरली नाही, तर यावर अजून दुसरा किती पाणी आला तरी पण कचरा अजिबात आलेला नाही. हा एक चांगला फरक जाणवतो. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.